मुळात आपण ज्या काही चर्चा करतोय आपण ह्या आमदारांबद्दल चर्चा करतोय. प्रकार घडलाय आमदारांच्या समर्थकांकडून. बरोबर. त्याच्यामुळे विषय असा आहे की समर्थक म्हणजे सामान्य माणसाची त्याचं धाडस कसं होतं की विधिमंडळासारख्या सर्वोच्च सभागृहाच्या आवारात येऊन मारामारी करणं. नाही पण पांडुरंग सर, त्याच्या 2 दिवस आधी या समर्थकांच्या नेत्यांमध्येच काय घडलं ते महाराष्ट्रानं बघितलंय ना. होय, बरोबर आहे. जेव्हा माझ्या नेत्याचं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याच्या नेत्याचं कोणाशी तरी भांडण होतं तर त्याचा बदला घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती त्या कार्यकर्त्यामध्ये येते आणि तो विधिमंडळाच्या आवारात येऊन करतो. याच्या आधी या विधिमंडळामध्ये आपण जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झाले वगैरे या चर्चा खूप वेळा ऐकलेल्या आहेत. अरुण गवळी सारखा कुख्यात माणूस या सभागृहाचा सदस्य गेलेला आहे, होऊन गेलाय. पण याचा अर्थ असा नाही की त्याने इथं कधी येऊन दंगा केला, इथं मारामाऱ्या केल्यात. आज प्रश्न हाच आहे की या सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य माणसाचं एवढं धाडस कसं होतं की तो विधिमंडळाच्या आवारात येऊन इथं मारामाऱ्या करू शकतो. याचाच अर्थ सरकारचा, पर्यायाने सरकारचा लोकांवर वचक राहिलेला नाही आहे. सरकारचा वचक नाही आहे. आणि मी तर असं म्हणेल की निवडून दिलेले सगळ्या आमदारांनी आज जनतेचा विश्वासघात केला आहे. इतकंच याच्याबद्दल, या घटनेबद्दल बोलता येईल. कारण याच्यापेक्षा वेगळे शब्दच नाही आहेत. कारण ज्या सभागृहात आपण कायदे बनवतो आणि जे कायदे पाळणं सगळ्यांना बंधनकारक आहे लोकशाहीमध्ये, त्या सभागृहात जर अशा पद्धतीने कायदा मोडला जात असेल, मारामारी होत असेल, कोणावर हल्ला होत असेल, तर उद्या या ठिकाणी जर कोणाचा खून झाला तर विशेष असं त्याच्यात आश्चर्य वाटण्याची गरज नाही असं मला वाटतंय.